गौरी तयार झाले. नारळ घेऊन बसणार आहे तू आता. छान दिसते सई आमची. सांगितलंय सई इकडे बघ. सई मस्त दिसते सई आज. हो ना. भाऊचा मेकअप चालू आहे अजून. पटकन रेडी व्हा. पवनवर देवाच्या आईचा लुक बघू. मस्त दिसते. खूप छान दिसते. दिसते का मी. माझा लुक अजून दाखवला नाही मी. तर मी छान दिसते. सगळे छान वाटते. हा तर 22 जानेवारी तर सौरभ भाऊचं वैदिक सोहळा पण होता. तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. पण थोडंसं वेळ जातोय कारण तर लग्न घर म्हटले की घरी पाहुणे असतात, भरपूर कामे असतात. त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला काही वेळ भेटत नाही. पण मला जसं जमेल ना तसं तुमच्यासोबत मी सगळे काही व्हिडिओ शेअर करणारच आहे. आणि नक्की सगळ्यांनी बघा. आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मीही रेडी झाले होते. मम्मी पप्पा मिस्टर काका सगळ्यांचे लुक तुम्हाला दाखवले. सौरभ भाऊ पण आता रेडी झालं आहे. सौरभ भाऊचाही लुक तुम्हाला बघायला भेटला. तर हा सौरभ भाऊचा हा रात्रीचा लग्नाचा हा ड्रेस होता. तर आम्ही हा काठियावाडमधूनच घेतलेला आहे. तर आता सौरभ म्हणजे आम्ही सगळे काही आता मस्त वाजत गाजत लॉन्सवरती जाणार. तर बग्गी पण आलेली होती आणि मिरवणूक आता निघणार पूर्ण म्हणजे असं गावामध्ये मस्त वाजत गाजत आम्ही लॉन्सपर्यंत जातो. हे बघा मस्त असं छत्र्या वगैरे लायटिंगच्या सगळं काही ना बाहेर रेडी होतं. आणि बग्गी पण आलेली होती म्हणजे याला रथही म्हणतात. आणि सगळे काही आता पाहुणे वगैरे आलेले होते. सगळे काकां ते रेडी होऊन बाहेर उभे होते. तर घरामध्ये दर्शन घेतलं आपल्या देवघरामध्ये. तर मिरवणूक निघाली की सगळ्या देवांचे दर्शन घेत वाजत गाजत आपण लॉन्सवरती जात असतो. तर डीजे पण आलेला होता आणि ते वाजवणारे असतात ना नवरदेव निघाली की ना तेलवण पाडतात. पण सकाळचा वैदिक सोहळा झाला ना तेव्हाच तेलवण वगैरे पाडले. ते सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल. तर नेक्स्ट पार्टमध्ये सगळं वैदिक पद्धतीच्या लग्नाचे सगळे कोणत्या विधी झाल्या काय सगळं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे भगवती मातेचं मंदिर आहे. तर घराच्या तिथेच आहे. तर एरियामध्ये तर तिथेही दर्शन घेतलं. आणि हे मुंजबाबाचं पण आहे तर पार. तर तिथेही पण दर्शन घेतलं. आणि आता सौरभ भाऊ रथामध्ये बसणार बग्गी. तर आपली लाडकी साई छोटी बहीण अंशू सगळे काही बसलेले होते. तर अवनी तर लहान मुलांनाही म्हणजे असं घोड्यावर बसायला आवडतंच. तर सई पण आपली मस्त रेडी झालेली होती. सईचा लुक तुम्हाला बघायला भेटेल नंतर. मस्त असा वाईन कलरचा फ्रॉक घेतलेला होता. आणि माझाही वाईन कलरचा मस्त लेहंगा आहे. तर चला आता आम्ही निघालो आहे. तर मस्त असं गावामधून फिरत वाजत गाजत नाचत आम्ही लॉन्सवरती पोहोचणार. हे बघा आपली लाडकी सई सगळ्यांना हाय करते. तर तिचा लुक
तर रस्त्याने जे पण देवाचे मंदिर येतात ना तिथे दर्शन घेतलं जातं. तर सौरभ तिथे हनुमानाचे मंदिर आहे आमचं गावठ्यावरती, तिथेही दर्शन घेतलं आणि मध्ये मध्ये थोडंसं थांबतात. मस्त आम्ही सगळे काही नाचत होतो, साक्षी आणि मामी. तर मामी तुम्हाला आत्ता दिसल्या. तर म्हणजे जसं जसं प्रत्येकजण रेडी होतो ना तसं तसं प्रत्येकजण नवरदेवामागे येतं आणि अशी आपली ही मिरवणूक नवरदेवाची मस्त वाजत गाजत पूर्ण गावामधून आम्ही असं मिरवत असं लॉन्सपर्यंत जातो. तर मलाही तुमच्याशी काही बोलायचं होतं, तर म्हटले चला आज आहे वेळ. तर प्लीज म्हणजे पूजाचं लग्न पण खूप छान मस्त झालं आणि सौरभ भाऊचं लग्न छान झालं. तर दोन्ही लग्नामध्ये ना कंपेअर करू नका. तर प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका, कारण आम्ही एका फॅमिलीतले आहे आणि तुमच्या कमेंटमुळे आमच्यामध्ये काही म्हणजे असं दुरावा नको निर्माण व्हायला. म्हणजे आम्ही सगळे खूप एकत्र मस्त एक जीवाने राहतो. सगळ्यांचे लग्न, काही कार्य असलं, काही कार्यक्रम असला की सगळेजण एकत्र येऊन आम्ही करत असतो. आणि म्हणजे काही बोलतात, कमेंट करतात निगेटिव्ह, तर प्लीज करू नका कमेंट. कारण व्हिडिओ सगळी फॅमिली बघते, कमेंटही सगळे वाचतात आणि कमेंट वाचल्यानंतर आम्हीही थोडंसं नाराज होतो, तर वाईट वाटतं ना. तर प्लीज निगेटिव्ह कमेंट कोणीच करू नका. आणि माझी व्हिडिओ तुम्ही बघतात आवडीने, तर तुम्ही आनंद घ्या आणि प्लीज म्हणजे निगेटिव्ह काही बोलू नका. तर पूजाचं लग्न पण खूप छान मस्त झालं. तर एवढं सांगायचं होतं की निगेटिव्ह कमेंट प्लीज कोणीच करू नका, कारण आपली यूट्यूब फॅमिली सगळे काही छान आहे. पण निगेटिव्ह कमेंटमुळे थोडंफार वाईट वाटतंच आम्हाला की दोन्ही लग्नांमध्ये अजिबात कंपेअर करू नका. तर चला, तर अशी आम्ही मस्त असं सौरभ भाऊची बघा मस्त साईडने ना अशी लाईटिंगच्या छत्र्या लावलेल्या आहे आणि आपला गौरव मामा पण आलेला होता. तर आम्ही खूप नाचलोय, खूप धमाल केली आहे आणि सौरभ भाऊची एंट्री पण खूप छान मस्त अशी रॉयल एंट्री झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला शेअर केले. तर सौरभ भाऊचा शुभ विवाह, तर साक्षी बहिणींचाही लुक खूप छान मस्त होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि इथे ना दुसरंही लग्न होतं आणि 2 नवरदेव म्हणजे भेटल्यानंतर आहे ना जे आपण नारळ असतं ना हातामध्ये नवरदेवाच्या, ते ना एक्सचेंज करावं लागतं. तर आपली सई अजिबात देत नव्हती, तर त्या नवरदेवाने पहिले नारळ दिलं आणि त्यानंतरच सईने दिलं. तर जी कलहुरी असते ना तिच्या हातामध्ये असतं, नवरदेवाच्या हातामध्ये असतं. तर दोन्ही नारळांना एक्सचेंज केले आणि इथं गर्दी खूप झाली होती, कारण 2 नवरदेव एकत्र भेटल्यानंतर गर्दी होऊन गेली. आणि त्यानंतर मोठा गणपती, तर सिन्नरमध्ये हे मंदिर मोठा गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर इथेही सौरभ भाऊने दर्शन केलं आणि इथेही फोटोशूट होत होतं आणि भैरवनाथाचंही दर्शनाला गेला. तर इथे शनिदेवाचं मंदिर आहे. सगळे काही दर्शन केल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे निघालो. तोपर्यंत आम्ही सगळेजण खाली नाचत होतो आणि सगळेजणांनी खूप एन्जॉय केलं आहे. मस्त सगळेजण खूप नाचले आणि या सगळ्यांचे लुक पण तुम्हाला बघायला भेटेल. तर मला जेवढं शूट घेता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी. तर कसा वाटतोय व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर राहुल, पूजा, यश, माझ्या बहिणी सगळ्या आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान मस्त छोटे छोटे भैया के बडे भैया या सॉन्गवरती डान्स केला. पण ते काही मला शूट घेता नाही आलं कारण बहिणी पण एन्जॉय करत होत्या आणि मी पण एन्जॉय करत होते. त्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी शूट केले आणि तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आता लॉन्सवरती पोहोचलो होतो आम्ही. तर आता पहिले ना नवरदेवाची आत्या, नवरीची आत्या नवरदेवाचं औक्षण करेल. तर काहीतरी म्हणजे भेटवस्तू देते. तर मस्त असं आहे ना फिल्टर दिलेले आहे त्यांनी तांब्याचं, खूप छान मस्त. तर हे बघा मी तुम्हाला सगळ्यांना हाय करते. तर इथे ना गेटवरती ना एका साईडला सगळे नवरीचे काका, चुलते, मामा उभे राहतात सगळ्यांच्या स्वागतासाठी. आणि इकडे तुम्हाला सगळे तर काकांते, नानांते, पप्पा तर सगळे काही दिसतील स्वागतासाठी. सगळे उभे असतात आलेल्या पाहुण्यांच्या. तर त्यानंतर मग सौरभ भाऊ त्यांची एंट्री मस्त अशी रॉयल एंट्री झाली. तर हे बघा रोशनी, तर संस्कृती, सगळे काही मामा काका सगळे आता येत होते. तर आता सौरभ भाऊची मध्ये एंट्री होईल. आणि तर सगळ्यात पहिले सौरभ भाऊचं औक्षण केलं नवरीच्या आत्याने आणि मस्त अशी छान अशी भेटवस्तू ही दिली. तर तांब्याचं फिल्टर दिलं. आपल्या माझ्या दोन्ही बहिणी बघा, दोघींच्या बहिणींचे लुक तुम्हाला दाखवले होते, त्यांचे ड्रेस. आणि इकडे माझा भाऊही उभा आहे सौरभ भाऊसोबत. तर मी काही जास्त तुम्हाला दिसणार नाही तर कारण काही कामानिमित्त मी कुठेही जायची, त्यामुळे माझ्या बहिणींकडे असायचा कधी फोन. तर ज्यांना जमेल ना त्यांनी शूट केले आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यामुळे मला ना सगळ्यांच्या फोनमधून थोडे थोडे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत शेअर करावं लागत आहे. तर कारण तुम्हालाही सगळ्यांना सौरभ भाऊच्या लग्न सोहळा बघायचा होता. आणि प्रत्येक ताईंची कमेंट होती की लवकर व्हिडिओ टाकत जा. पण मला माहिती आहे माझी सगळी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, मस्त आहे. मला तुम्ही सगळेजण सांभाळून घेशाल. हे बघा ह्या सगळ्या नवरीच्या आत्या आहे. सर मस्त त्यांचंही फोटोशूट झालं आणि नारळ असं नवरीच्या आत्या देत असते. आणि आम्ही सगळ्या बहिणी सौरभ भाऊच्या साईडने उभो आहे. आणि आता पहिले ना नवरी म्हणजे साक्षी बहिणी येतील. तर सकाळच्या हळदीचे काही प्री वेडिंगचे तर स्क्रीनवरती फोटो लावलेले होते. आणि बघा खूप गर्दी होती लग्नाला. तर आता बहिणीला त्यांच्या भावांसोबत अशा एंट्री करतील. तर लग्नाला खूप सारी गर्दी होती. आणि हे बघा हळदीचे फोटो, सकाळचे हळदीचे फोटो यांना लावलेले होते स्क्रीनवर, ते सगळेजण बघत होते. आणि आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणींची एंट्री झाली मस्त. तर भावांसोबत त्यांनी अशी एंट्री केली. तर सौरभ भाऊंना इकडे गेटच्या इकडे उभा होता, तिथपर्यंत बहिणी जातील आणि त्यानंतर आहे ना त्यांच्याशी एंट्री होईल. तर मस्त अशी मिरर एंट्री झालेली आहे. ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पण हे आहे ना ते मस्त बहिणींच्या भावांनी असं वरती पकडलेलं होतं आणि मस्त अशी त्यांनी एंट्री केली. आणि पुढे ना सगळ्यात पहिले ना प्री वेडिंग शूट. तर त्यांनी प्री वेडिंग शूट केले ना मस्त रामसीता. तर तुम्ही बघितलं सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं त्या व्हिडिओला आणि खूप छान छान मस्त कमेंट केलेलं आहे सगळ्यांनी. तर ती प्री वेडिंग लावली आणि म्हणजे सगळ्या लग्नाला आले, सगळ्या पब्लिकला आवडली. म्हणजे आम्ही सगळ्यांना भेटायचो ना तर सगळेजण एकच म्हणायचे की खरंच खूप छान मस्त अशी प्री वेडिंग. आणि आज म्हणजे 22 जानेवारी तर अयोध्येमधलं मंदिराला आज 1 वर्ष पूर्ण झालं. तर त्याप्रमाणे आम्ही म्हणजे असं विचार करूनच असं काही रामसीतेचं अशी थीम निवडली आणि खरंच खूप छान आणि मस्त अशी ना त्यांची प्री वेडिंग शूट झालं. तर सगळ्यांना आवडली आणि घरच्यांनाही आवडलं. तर सगळेजण खूप खुश होते प्री वेडिंग बघून. म्हणजे प्री वेडिंग जेव्हा लावली ना स्क्रीनवरती तेव्हा सगळे म्हणजे एवढी गर्दी असून सगळे एकदम शांतता आणि सगळेजण एकदम एकचित्त बघून ते बघत होते. आणि आता मस्त अशी त्यांची एंट्री झाल्यानंतर प्री वेडिंग शूट लावतील. तर तुम्हाला प्री वेडिंगचा व्हिडिओ तर आलेलाच आहे. आणि ज्या ताईंनी बघितली नाही ना सौरभ भाऊ आणि बहिणींची प्री वेडिंग तर नक्की जाऊन बघा, माझ्या चॅनलवरती आलेली आहे. तर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्या बहिणींचा हे लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा.
हळदीच्या दिवशी ना नवरदेवाच्या गळ्यामध्ये जो देठा घातला असतो ना, तर तो आता आहे ना लग्न लावताना नवरदेवाचा मामा घालतो. तर लग्न लावल्यानंतर पुन्हा तो नवरदेवाच्या गळ्यात दिला जातो. तर आता मामाने देठा वगैरे घातला आणि इथे ना चौरंग आणि पाटावरती स्वस्तिक काढलेलं होतं. तर चौरंगावरती ना सौरभ भाऊ उभा राहील आणि पाटावरती वहिनी उभ्या राहतील. तर आणि मग ते मस्त अंतरपाटपणे आम्ही ना मस्त असं बनवून घेतलेलं होतं. तर खूप छान असं मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती आणि वहिनी आणि सौरभ भाऊचं नाव होतं. तर हे बघा खूप छान असं अंतरपाट बनवलेलं होतं. तर आता साईडने ना राहुल आणि यशने ना अंतरपाट पकडला आहे आणि नवरदेवाच्या मागे नवरदेवाचा मामा सागर मामा उभा होता विळा घेऊन आणि नवरीच्या मागे नवरीचा मामा. तर हे बघा आणि एका साईडला मी ना तांदळाची मूठ पकडून ना उभी आहे आणि आता मंगलाष्टिका सुरू होतील. तर नवरदेवाच्या नवरीची बहीण असते ना, तर खांद्यावर त्याची मूठ पकडून उभे असते. वधूनी आणि वरानी आपल्या मनामध्ये क्षेत्रपाल भरणा कृपया स्टेजवरच्या सर्वांना विनंती आहे फक्त स्टेजवर राहतील. एकमेकांकडे बघा, एकमेकांकडे स्माइल प्लीज. संपले का रे? स्टेजवरचे सर्वजण कृपया खाली या. फक्त नवरी नवरदेवावरती राहतील. विनंती आहे कोणीही जेवण केलं. तर असा हा सौरभ भाऊ आणि वहिनींचा आजचा शुभ विवाह. दोघांनी एकमेकांना आता हार वगैरे घातले आणि त्यानंतर मी सगळे माझ्या सासरच्या फॅमिलीला भेटायला गेली होती. कारण माझ्या ननंदबाई, माझ्या सासरचे जावा वगैरे, सासू सासरे सगळेजण आलेले होते. सगळेजण म्हणत होते घागरा खूप छान आहे, मस्त दिसते. तर त्यांनाही मी भेटले आणि त्यानंतर सगळे लग्नाला आलेले पाहुण्यांना ना मी भेटत होती. तर नेक्स्ट जे शूट वगैरे काढलेले आहे ना ते तुम्हाला लवकरच येईल. कारण त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झालेला होता. काही माझ्या दाजींच्या फोनमध्ये आहे, त्यामुळे ते काही व्हिडिओ प्रत्येकाकडून घ्यायचे. पण मी जेवढं मला जमल तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. तर हे बघा खूप छान मस्त वाटतंय ना. तर असे फायर वगैरे ठेवलेले होते ना, तर फोटोशूट होत होतं. तोपर्यंत सगळे पाहुणे वगैरे ना आता सौरभ भाऊ त्यांना ना शुभेच्छा देण्यासाठी येतील त्यानंतर. आणि सगळ्यांचे फोटोशूट वगैरे झाले, त्यांचंही झालं. आम्हीही सगळ्यांनी फोटोशूट केलेले आहे. जेव्हा सगळे फोटो वगैरे व्हिडिओ येतील ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. तर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. कसा वाटला सौरभ भाऊ आणि साक्षी वहिनींचा शुभविवाह कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथंच आजची व्हिडिओची एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.